ओम नमो भगवते वासुदेवाय. भक्त विदुर श्रीकृष्णाचे खूप भक्त होते. त्या भक्तांची त्याच्यावर खूप निष्ठा, श्रद्धा आणि प्रेमही होतं. असाच एक भक्त विदुर होता. पांडव वनवासातून आल्यावर कौरवांनी त्यांना राज्य देण्याचं नाकारलं. विदुरानं सांगितलं, ठरल्याप्रमाणे कौरवांनी राज्य द्यावे. दुर्योधन रागावला. त्याने विदुराला गावातून हाकलून दिले. विदुर हा दुर्योधनाचा काका होता. तो गावाबाहेर जाऊन राहू लागला. त्याने झोपडीभोवती भाज्या लावल्या. विदुर आणि त्याची पत्नी सुलभा भाजी उकडून खाऊन राहत होते. कृष्ण कौरवांना युद्ध नको हे सांगायला येणार हे ऐकल्यापासून विदुर खूप समाधानी होता. आता आपली कृष्णाची भेट होणार म्हणून विदुर अगदी आनंदी झाला. आज नगरीत कृष्ण येणार होता. तो आपल्याही झोपडीत येईल म्हणून सुलभाने झोपडी सारवून स्वच्छ केली. आपली भाजी पण आज तिने नेहमीपेक्षा जास्त मन लावून केली. कृष्णाच्या पूजेसाठी फुले, फळे आणली. विदुर श्रीकृष्ण येणार म्हणून त्याच्या वाटेवर जाऊन उभा राहिला. तेथे खूप गर्दी होती. त्यातच तो जाऊन उभा राहिला. एवढ्यात रथ जवळ आला. विदुराने इतक्या गर्दीतून त्याच्याकडे पाहिले आणि त्याच वेळेला कृष्णाने त्याच्याकडे बघून हात हलवला. मी घरी नंतर येतो असे खुणेनं सांगितलं. आणि हे सर्व विदुरानं आपल्या पत्नीला सांगितलं तेव्हा तिलाही खूप आनंद झाला. दुपारी श्रीकृष्ण त्यांच्या झोपडीत खरोखरच आला. तो कौरवांकडील 56 भोग नाकारून आला होता. त्याला खरं तर खूप भूक लागली होती. सुलभाने केलेली पूजा त्यानं स्वीकारली आणि त्यांच्या चुलीवर केलेली भाजी आवडीनं खाल्ली. वा, भाजी खूप सुंदर झाली आहे असंही सांगितलं. जेव्हा कृष्ण निजधामाला जायला निघाला त्यावेळी त्याने श्रेष्ठ ज्ञान विदुराला देण्यासाठी उद्धवाजवळ निरोप दिला. ज्याने कृष्णाला काही न काही दिलं त्या सर्वांना कृष्णानं खूप मोठी भेट दिली. असे होते श्रीकृष्ण आणि त्यामुळे त्यांचे भक्तही तेवढे श्रेष्ठ होते. कशी वाटली ही गोष्ट? आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय श्रीकृष्ण.